तर मित्रांनो बघा ना, ही एक मला छान अशी ना मूर्ती आवडली बाप्पाची, खूप सुंदर वाटते। आणि बाप्पांचं ना मित्रांनो हे बघा आखणीचं काम आहे ना, डोळ्यांची आखणी आहे ना, खूप सुंदर वाटते। जणू का आपल्याकडे बाप्पा आपल्याला स्वतःच बघतायत। हे बघा फेट्याचं काम बघताय ना, त्यांनी स्वतः इकडे फेटा बनवलेला आहे आणि खूप छान वाटते। बघा इकडे काय ना युनिक बाप्पांचा कलर पण आहे ना, कॉम्बिनेशन खूप फरक। ही मूर्ती आहे सर्वात क्यूट आहे बाप्पा। आणि बाप्पांची बघा आखणी तुम्हाला याच बाप्पांच्या डोळ्यांना दिसेल, एवढी सुंदर बाप्पांची आखणी आहे बघा, मस्त वाटतंय। हे एक बाप्पा बघा, आणि हे बाप्पांच्या इथे ना मित्रांनो पूर्ण ना असा अष्टविनायक आहेत, 8 गणपती आहेत। आणि बघा 3D लाईट आहे पूर्ण, तुम्ही असं ब्लू लाईट तुम्ही लावू शकता। असं ओम बाप्पांचं बघा कसं चमकतोय, टिळक चमकतोय आणि वरची पगडी चमकतोय। हे बघा हे एक मस्त वाटतंय। हे एक मूर्ती ही तुम्हाला अशी वाटेल ना मित्रांनो POP आहे, खरं त्याला थोडीही देखील POPची मूर्ती नाही आहे। ही तुम्हाला ना मित्रांनो शाडू माती आणि कागदाच्या लगद्यापासून बनवले तयार केलेली बाप्पांची मूर्ती आहे बघा। तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे। तर मित्रांनो आज आपण आलो आहे ना कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या बाप्पांच्या मूर्त्या आणि शाडू मातीच्या मूर्त्या आणि POPच्या मूर्त्या सुद्धा इकडे आपल्याला उपलब्ध आहे। आणि कागदाच्या लगद्यापासून बाप्पांच्या मूर्त्या बनवल्या मित्रांनो, 1 ते 1.5 फुटापर्यंत बाप्पांच्या मूर्त्या आणि सहजपणे ना मित्रांनो लहान मुलं देखील उचलू शकतात बाप्पांच्या मूर्त्या, एवढ्या हलक्या आहेत त्या कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या। तर मित्रांनो तेच पाहण्यासाठी आपण आलेलो दादर या ठिकाणी प्लाझा सिनेमाच्या बाजूला। तुम्हाला पहिलं तर लोकेशन दाखवतो, पहिलं लोकेशन बघा कसं यायचंय, तर तुम्हाला मी बाकीचा सांगतो। आपला दादरचा प्लाझा सिनेमा आहे, कोतवाल उद्यान आहे, त्याच्या समोरच आहे ना मित्रांनो टायटन गडायाचा शॉप आहे। आणि बघा समोर आहे ना ही बिल्डिंग आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे। आणि बघा तुम्हाला समोर आहे ना बाप्पांच्या मूर्त्या दिसत असतील छोट्या छोट्या। तर आपल्याला ना या टायटन या शॉपच्या गल्लीतून जायचं आहे सरळ, कोतवाल उद्यानाच्या समोर नाही ना बघा टायटनची शॉप, आणि समोरच आपल्याला गल्लीत जायचं आहे। समोर गल्लीने चालत जाणार इकडे आपल्याला काही लाईटीचे दुकानं दिसतात बघा। कोतवाल उद्यानांच्या समोर चालत या गल्लीत हे लाईटीचा शॉप आहे। हे बघा शुभम मंगलमूर्ती आर्ट्स, हे बघा शुभम मंगलमूर्ती आर्ट्स शॉप आहे बाप्पांचा। आणि आपण कोतवाल उद्यानाच्या समोरच्याच गल्लीतनं आलो आणि शुभम मंगलमूर्ती आर्ट्स दादर आपण आतमध्ये जाऊ। हे बघा आणि इथे डिस्प्लेला काही बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। तर ना मित्रांनो ग्राउंड फ्लोअर आहे ना काही बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या बघा, किती सुंदर सुंदर आहेत। आणि पाऊस पडतो म्हणून ताडपत्री लावलं आहे आणि प्लस मूर्त्या झाकून देखील ठेवल्या आहेत। आपल्याला इथून पहिल्या माळ्यावर जायचं आहे। बघा काही मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत आणि लहान लहान बाप्पांच्या मूर्त्या देखील इकडे उपलब्ध आहेत बघा। आणि गौरींची मुकुटे देखील आहेत आणि बाप्पांच्या मूर्त्या बघा। इथं आतमध्ये आलो ना आपण तर इथून एक लोकेशन दिलं आहे, इथून फर्स्ट फ्लोअरला जायचं आपल्याला परत। आपण पहिल्या माळ्यावर आलो, तिकडे लोकेशन दिलं आहे बघा, शुभम मंगलमूर्ती आर्ट्स दादर, पहिला मजला आतमध्ये यायचं आहे। आपण पहिल्या मजल्यावर आलो, इथे काही लोक राहत आहेत, त्यांच्या समोरच जायचं आपल्याला। तर बघा इथेच शुभम मंगलमूर्ती आर्ट्स आहे, आतमध्ये जायचं बघा। इथे छान छान बाप्पांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो आपण आहे ना आता लोकेशन पाहिली, कसं यायचं तुम्हाला उद्यानाच्या समोर नाही यायचं, प्लाझा सिनेमाचा सिग्नल आहे त्या समोर गेले तुम्हाला तसं पूर्ण मी लोकेशन दाखवलं आहे। छपरा बिल्डिंगचं नाव आहे मित्रांनो, पहिल्या मजल्यावरतीच आहे, तिथे काही लोकसुद्धा राहतात। तर पहिल्या मजल्यावर आहे, तुम्हाला लोकेशन दाखवलं आहे। आणि खूप युनिक पद्धतीच्या बाप्पांच्या इकडे मूर्त्या आहेत, भन्नाटा मूर्त्या आहेत तुम्हाला सांगतोय आताच, कारण का कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्या मी इतर शॉप शोधवतो। हां, आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला एकच छताखाली आहे ना मित्रांनो बाप्पांच्या मूर्त्या आणि बाप्पांचं डेकोरेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे। इकडे बाजूला जाणार दाखवून तुम्हाला दाखवेल, बाप्पांचं डेकोरेशन सुद्धा आहे, तुम्हाला इथे भेटून जाईल। इकडे बाप्पांची मूर्ती
मूर्ती बुक करा आणि इंटिरियर डेकोरेशन बुक करा. तर जास्त वेळ नाही घेत, आपण व्हिडिओला सुरुवात करायची. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो प्लीज एक चॅनलला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हां, आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कमेंट बॉक्सच्या बाजूला तुम्हाला हाईप हा एक ऑप्शन भेटून जाईल, तर हाईप करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. हाईपने काय होतं माहिती नाही आपल्याला, पण व्हिडिओ मोठं ट्रेंडिंगला जाते. ते ट्राय करायला काय आहे. हां, आणि हाईप करायचं असेल ना मित्रांनो तुम्हाला हप्त्याला 3 ऑप्शन भेटणार हाईप करण्याचं. तुम्ही कोणाही करू शकता ना हाईप मित्रांनो, 3दा करू शकता हप्त्यातनं. हां, आणि तिसरं म्हणजे चौथ्यांदा जर मी करायला जाणार ना मित्रांनो तर तुम्हाला हाईपचे पैसे पे करावे लागणार कदाचित. तर हप्त्यांना 3दा म्हणून विचार करून करा. आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो नक्की आपला चॅनलला हाईप करायला विसरू नका व्हिडिओला. आणि व्हिडिओचा हाईप आहे ना मित्रांनो फक्त 1 आठवडा राहणार आहे. 6 दिवसाच्या वरची आपली व्हिडिओ गेली तर हाईप काम करणार नाही मित्रांनो. तर प्लीज आपल्या व्हिडिओला हाईप करा. आणि सुरुवातीला तुम्हाला मी बाप्पाचे छान छान मूर्त्या दाखवतो. चला तर या. नंतरला या शॉपच्या ओनर्सच्या आपण इंडस्ट्री बोलून त्या शॉपची माहिती तर सर्वात प्रथम तुम्हाला मी बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो.
तर मित्रांनो आपण आहे ना बाप्पांच्या आता खूप छान छान बाप्पांच्या मूर्त्या बघितल्यात. तर आता हे शॉपमधले जे कामगार आहेत नरेश कदम हे दादा, आपण यांच्याकडून यांच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेऊ मित्रांनो. तर आता व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण का आता आपल्याला माहिती पडणार आहे की कागदाच्या लगद्यापासून बाप्पांच्या मूर्त्या आणि POPच्या मूर्त्या कोणत्या आहेत, शाडू मातीच्या मूर्त्या कोणत्या आहेत मित्रांनो, ते आपल्याला आता माहिती पडणार आहे. कारण का व्हिडिओ शूट करताना आपल्याला माहिती नाही पडलं, अर्ध्या माहिती पडलं कोणत्या आहेत ते. तर आता मी आपण दादाकडून पूर्ण त्यांच्या शॉपची माहिती घेऊया मित्रांनो. चला तर या. तर मित्रांनो आता आपण दादाकडून ना छान अशी यांच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेऊ. तर दादा सर्वप्रथम तुमचा आभार की तुम्ही आम्हाला आपल्या शॉपमध्ये व्हिडिओ काढण्याची संधी दिली. तर दादा तुमच्या शॉपच्या बद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? आमचा शॉप प्लाझा थिएटरच्या बाजूला चपरा बिल्डिंग मध्ये आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे. आणि मोठ्या मूर्त्या आम्ही आमच्या ग्राउंड फ्लोअरला ठेवतो की जेणेकरून लोकांना त्या घेऊन जायला नेणं वगैरे सोपं पडावं या हिशोबातून आमच्या त्या मूर्त्या असतात. तर दादा आपण असं ऐकलं की तुमच्याकडे कागदाच्या लगद्यापासून बाप्पांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, त्या मूर्त्या पण तुमच्याकडे अवेलेबल असतात ना? हो, त्या मूर्त्या आमच्याकडे आहेत, कारण आता इको फ्रेंडली हिशोबातून त्या पण मूर्त्या आहेत. म्हणजे कागदाच्या लगद्यापासून आणि त्याच्यानंतर शाडू मातीपासून पण बनवलेल्या मूर्त्या, काही POPच्या पण मूर्त्या असतात आमच्याकडे. या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आमच्याकडे अवेलेबल असतात. ग्राहकांना ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सेवा पुरवत असतो. आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या आपल्याला दाखवल्या जातात तुम्ही? कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्यामध्ये ह्या अशा आहेत. हे बघा, हे आपण कागदाच्या लगद्याच्या पासून बनवलेल्या मूर्त्या, कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या ह्या मूर्त्या आहेत. हे असं कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या. हे पूर्ण कागदाच्या लगद्याचे? अरे आणि त्याच्यामध्ये शाडू माती असं मिक्स असतं, मिक्सिंग आहे म्हणजे त्याच्या कागद आणि शाडू माती. हो, त्यामुळे POPच्या हिशोबाने जेवढं वेट असतं तेवढ्याच लेवलला वजन असतं. जास्त कमी वजनाच्या कमी वजनाच्या मूर्त्या सहज म्हणजे लहान मुलगा वगैरे कोणी असं सहज मुलं सुद्धा कॅरी करू शकतात, एवढ्या हिशोबाने ते असतात. आणि आपण कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या कितपर्यंत आपण साईजनी मोठे करू शकतो? हो, साईज किती पर्यंत असतं? साईज आमच्याकडे आता म्हणजे 1 फूट पासून ते अगदी 3.5 फूट पर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल आहेत सगळ्यामध्ये. म्हणजे शाडू मातीमध्ये म्हणा किंवा तुमच्या लगद्यापासूनच्या पण म्हणा, आणखीन त्याच्यानंतर POPच्या पण मूर्त्या आमच्याकडे त्या पद्धतीने अवेलेबल आहेत. हा, आणि आता कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या ज्या आपण त्यांना आपण डायमंड वर्क वगैरे सुद्धा करतो का? हो, डायमंड वर्क वगैरे म्हणजे ग्राहकांना जे ज्या पद्धतीला असं म्हणजे गरज असेल. काही जण आता तुम्हाला ही मूर्ती दाखवतो मी, आता हे सगळे बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये असं डायमंड वर्क केलेली मूर्ती आहे. ही डायमंड वर्क झालेली मूर्ती, डायमंड वर्क आहे. त्याच्या पाठीमागे सुद्धा ती एक मूर्ती आहे, ती डायमंड वर्क केलेली. डायमंड वर्क बाल गणेश मध्ये पण आहेत डायमंड वर्क. ही खूप छान अशी मूर्ती. ही कागदाच्या लगद्याचीच आहे का? हो, कागदाच्या लगद्याचीच आहे मित्रांनो. ही बघा, ही पण आहे ना बाप्पांची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवली आहे. म्हणजे आपल्याकडे बहुतेक कागदाच्या लगद्याच्या पासून बनवलेल्या बाप्पांच्या मूर्त्या सगळ्या अवेलेबल आहेत. म्हणजे सगळे जे डिस्प्ले म्हणजे शाडू माती आणि कागद. अच्छा, शाडू माती आणि हे सगळं म्हणजे डिस्प्ले कागदाच्या लगद्याच्याच मूर्त्या आहेत. हो, शाडू मातीमध्ये आणि कागदाचा लगदा असतो. हा, त्या पद्धतीने या संपूर्ण मूर्त्या त्या बनवलेल्या असतात. आणि त्या लाईट वेट असतात, म्हणजे हलक्या असतात. लहान मुलं सुद्धा कॅरी करू शकतील या हिशोबात त्या मूर्त्या आहेत. त्याच्यामध्ये रेडियम टाईपचं पण असं हे असतं की ज्याच्यावरती म्हणजे आपण ब्ल्यू लाईट जरी केली तर तो ग्लो दिसतो. ते पण तुम्हाला मी दाखवेल नंतर. हा, ते बघा तिकडे ते दिसतंय. हो, सेम समोर जे म्हणजे आपण रेडियम लाईट लावली. ही रेडियम लाईट आहे. हो, म्हणजे ब्लू लाईट वरती आपल्याला इफेक्ट दिसतो. तर मित्रांनो आपण हे बघा ना की वरती जे आहे ना बाप्पांच्या मुकुटाला हे रेडियम लाईट लावले. आपण ब्लू लाईट सोडली तर मस्त असं ना उठून दिसतंय. ओम आणि तिलक. हा, ओम आणि बघा एक छान असं वाटतंय ना, ओम आणि तिलक आहे ना बाप्पांचा उठून दिसतंय. जिथे जिथे बघा हे काय रेडियम लाईट आहे आणि कोपऱ्याला पण आहे बघा. आणि ओम बघा मस्त आहे ना मित्रांनो, आणि तिलक आहे ते असं उठून दिसतोय ब्लू लाईट मध्ये. हे बघा एक मूर्ती पण सेम आहे. बाप्पाचा शॉल वगैरे, धोतर वगैरे. इकडे काही ब्लू लाईट लावलेलं आहे म्हणजे रेडियम मारलेला आहे. आणि टिलक आहे बाप्पांचा, ते सुद्धा दिसतंय. आणि आपल्याकडे म्हणजे गौरी गणपतीच्या सुद्धा गौरीच्या पण आमच्याकडे गौरीचे संपूर्ण सेट सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. गौरीचे मुखवटे पण मिळतात आणि गौरीचा सेट ते स्टँड सर्व काही तुम्हाला मिळू शकतं. गौरीच्या बॉड्या वेगळ्या हव्या असतील ते पण भेटू शकते. चला आपण ते मित्र आपण गौरीचे मुकुटे आणि पूर्ण सेट त्यांच्याकडे अवेलेबल असतो मित्र. आपण तेच पाहू. अशी गौरीचे पूर्ण बॉडीमध्ये आहे. गौरीची संपूर्ण म्हणजे सजावट केलेली आहे संपूर्ण. ही गौरी हे पूर्ण सेट भेटतो.
हो. आणि आपण सुरुवातीला बघितलं मित्रांनो खाली मुखवटे पण आहेत. हा तुम्हाला पूर्ण गौरींचा सेट पूर्ण तुम्हाला इथे भेटून जाईल. गौरी गणपती पण गौरीची बॉडी या पद्धतीनं असे पण असतात. या अशा पद्धतीने ही बॉडी असते. म्हणजे आपण घरी नेऊन आपण शूट वगैरे जोडून संपूर्ण म्हणजे तो शर्ट बनवला जातो अशा पद्धतीने आहे. आता या सगळ्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या 1.5 फूट 2.5 फूटच्या लेवलच्या आहेत. या 1.5 फूट आणि 2.5 फुटाच्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत शाडूमध्ये आणि प्लस ते याच्यामध्ये कागदामध्ये त्या संपूर्ण म्हणजे सगळ्या मूर्त्या एकदम व्यवस्थित आणि इको फ्रेंडली म्हणजे जवळच्या लवकरात लवकर कसं विघटन होईल विसर्जन होईल हा त्या पद्धतीनं आम्ही म्हणजे कस्टमरना हे म्हणजे सेवा पुरवतो. आमच्या लोकांना तेच हवं असते. त्या पद्धतीनं या संपूर्ण मूर्त्या आम्ही आता या लावलेल्या आहेत. मोठ्या मूर्त्या आमच्या खालच्या आहेत. खालच्या दालनामध्ये मोठ्या मूर्त्या आहेत. अच्छा. या 1.5-2 फूटच्या मूर्त्या या अशा वरती आहेत 2.5 फूट पर्यंत. आणि आपण मूर्त्या म्हणजे असं आपण ऑनलाईन सुद्धा आपले होतं. आता एखादं आपलं कोण ऑडियन्स आपले व्हिडिओ बघतोय त्यांना एखाद्यांना जर आवडलं बाप्पांची मूर्ती ते स्क्रीनशॉट करून तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला त्यांनी फोटो पाठवला आणि त्यांना इथे येणं शक्य नसतं. काही बाहेरून आपले व्हिडिओ बघतात म्हणजे दादर डोंबोली. आता आपलं ते चॅनल कदाचित आपल्याला 2-3 मेसेज जर्मनीवर युएसवरनं सुद्धा मेसेज आलेले आहेत आपल्याला बरोबर की म्हणजे आपला चॅनल तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. पण त्या लोकांना अवेलेबल इकडे येणं पॉसिबल नसतं तर आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो का तुमच्यासाठी? त्यांनी त्यांच्या ऑर्डर प्रमाणे आम्ही त्यांना म्हणजे तशी सेवा पुरवू शकतो. आम्ही बुकिंग करू शकतो त्यांना जी मूर्ती हवी असेल आणि ज्या पद्धतीनं हवं असेल. आता ही मूर्ती बघा या मूर्तीमध्ये आता कसं आहे संपूर्ण फेटा त्याच्यानंतर शाल त्याच्यानंतर धोतर हा या संपूर्ण ज्या गोष्टी आम्ही म्हणजे ग्राहकाला जशी गरज असेल त्या पद्धतीनं त्या कलरमध्ये किंवा त्या याच्यामध्ये आम्ही ते संपूर्ण लावून देतो. संपूर्ण डायमंड वर्क वगैरे सगळं आमच्याकडून दिलं जातं. आणि आपला मेन कारखाना कुठे आहे दादा? आमचा मेन कारखाना म्हणजे सज्जनगडवरून आमच्या सातारावरून मूर्ती संपूर्ण येतात. सज्जनगड सज्जनगड सातारा तिकडून आमच्या संपूर्ण या मूर्ती येत असतात आणि त्या आम्ही इकडे म्हणजे आता जवळजवळ 1999 पासून आमचं हे चालूच आहे. सगळे कस्टमर आमचे असे बांधलेले आहेत. नवीन पण येत असतात सगळ्यांना आवडतं. आणि आता आमची म्हणजे आता आपल्याला दादरमध्ये किती वर्ष झाले असतील? दादरमध्ये आता आम्हाला म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झाली तरी 20-1 वर्षाच्या वर 20-25 वर्ष म्हणजे 99 पासून आपण झाले. हो 20-25 वर्षाचे आपल्या एकाच ठिकाणी शॉप असतो दरवर्षी. हो दरवर्षी येते एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी दालनं वेगवेगळी खाली आणि वरती अशा पद्धतीनं असतात. ज्या जड मोठ्या मूर्त्या ज्या असतील त्या आम्ही खालच्या दालनामध्ये ठेवतो की जेणेकरून म्हणजे कॅरी करायला सोपं जाईल. तर मित्रांनो ना आपल्याला दादा आता एक युनिक बाप्पांची मूर्ती दाखवतात. तर दादा सांगा काय माहिती आपल्या मूर्तीच्या बद्दल? ही मूर्ती पीओपी मध्ये आहे. ही अष्टविनायक मूर्ती आहे. काही लोक आपल्या घरात कायमस्वरूपी ठेवण्यासाठी सुद्धा या मूर्तींचा वापर करतात की कायमस्वरूपी आपल्या तिथं दर दिवशी आपल्याला ते दर्शन घडावं या हिशोबातून. 5 दिवसाचाच असा विषय नाही पण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी सुद्धा आणि काही लोक गणेश उत्सवासाठी मूर्ती घेऊन जातात घेऊन पण जातात. मित्रांनो आतापर्यंत मी जेवढे पण शॉप फिरलोय ना म्हणजे मागची 2 वर्ष गेल्या वर्षीपासून ते या वर्षी तर अशी बाप्पांची एक मूर्ती आहे ना मित्रांनो युनिक वाटते. अष्टविनायक एक बाप्पांची मूर्ती आहे रूप आहे. तर ही खूप सुंदर मूर्ती वाटते मित्रांनो. नक्की बघा ही मूर्ती ना खूप भारी आहे. जर तुम्हाला हवं असेल वर्षभरासाठी आपण घरात युज करू शकतो याचे. तर ही दादा आपली पीओपी मध्ये पीओपी मध्ये आहे. अच्छा एकदम लाईट वेट एकदम हलक्या वजनामध्ये लहान मुलं सुद्धा कॅरी करतील उचलतील या हिशोबाने आहेत. आणि दादा दुसरी गोष्ट तर आपल्याला बुकिंग कुठपर्यंत भेटते म्हणजे आपल्या मूर्त्या बाहेर प्रदेशात पण जातात का म्हणजे असा महाराष्ट्राच्या आउट ऑफ महाराष्ट्र? ते पण आम्ही बेस्ट प्रकारची पॅकिंग करून आम्ही देऊ शकतो. त्याच्या अगोदर आमच्या मूर्त्या अमेरिका वगैरे सारख्या ठिकाणी अमेरिका वगैरे सगळ्या आपल्या मूर्त्या जातात. हो आणि यावर्षी काय गेल्या आहेत का? यावर्षी आता म्हणजे ते इराकचं काल गिराईक आलं होतं त्यांची एक बुकिंग झालेली आहे म्हणजे ते इराकमध्ये तिथंच तिथं म्हणजे त्यांना ते तिकडे म्हणजे पाठवायचे आहे त्यामुळे त्यांनी ते बघून गेलेत पसंत करून गेले. म्हणजे फक्त त्या पद्धतीनं आम्हाला ते पॅकिंग करून द्यावं लागते. आणि त्याचे चार्ज त्यांचे ते डिलिव्हरी चार्ज डिलिव्हरी चार्जेस किंवा जे काय असेल ते त्यांचे. आपण फक्त बाप्पाची मूर्ती पॅकिंग करून फ्लाईट मध्ये नेऊ शकतो. पद्धती प्रमाणात तिथपर्यंत कशी व्यवस्थित पोहोचेल या हिशोबाची काळजी आमच्याकडून घेतली. म्हणजे दरवर्षी आपल्या बाहेरगावी पण मूर्त्या जातात. हो बाहेरगावी. आणि आपल्या जर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये हवे असेल तर त्याचे काय डिलिव्हरीचे चार्ज वेगळे असतात की
नाही नाही, त्या डिलिव्हरी चार्जेसचा काही हेच नाही. आम्ही म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आम्ही म्हणजे डिलिव्हरी पण फ्री देतो, पण ते 5 दिवस अगोदर गणपती यायच्या 5 दिवस अगोदर आम्ही देतो. आम्हाला म्हणजे वेळ असेल आम्ही त्यांना सांगतो की बाबा आम्ही डिलिव्हरी देऊ म्हणून, आणि देतो आम्ही त्या. आतापर्यंत जवळजवळ तर आमच्या डिलिव्हरी बुकिंग झाल्या जवळजवळ म्हणजे 2 दिवस अगोदरपर्यंतच्या बुकिंगच झाल्या बाप्पांच्या डिलिव्हरी. हा, म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना डिलिव्हरी हवी असेल तर त्यांनी लवकर सांगा. हो, ते अगोदर झालेलं असेल तर आम्ही ते करतो त्या पद्धतीनं आणि देतो आम्ही डिलिव्हरी पण त्यांना. त्या आणखीन आपल्या डायमंड वरच्या बाप्पांच्या मूर्त्या झालेल्या समोर त्यांच्याबद्दल काय माहिती सांगेल? मूर्ती बुक आहे का? हा, ही मूर्ती बुक झालेली आहे. या मूर्तीचं म्हणजे असं आहे बघा, तर जे रिक्वायरमेंट म्हणजे जशी डिमांड होती त्या पद्धतीने आपण जे काम केलेलं मूर्तीचं. तर मित्रांनो पाहू शकता ना, बाप्पांचं खूप असं सुंदर असं रित्या काम झालेलं आहे. खूप छान वाटते बाप्पांची मूर्ती, संपूर्ण एकदम म्हणजे याच्यामध्ये आहे, आणि डायमंड वर्क पण कम्प्लीट झालेलं आहे ते. आणि ही एक समोर एक मूर्ती आहे, ती पण एक उत्तम अशी वाटते. हा, म्हणजे ती मूर्ती आपल्या कागदाच्या लगदाचीच मूर्ती आहे काही पण. हो हो हो, माती आणि कागदाचं लगदा या मिक्स मध्ये ते झालेली आहे. आणि काम म्हणजे पूर्ण झालेल्या मूर्तीचा. डायमंड वर्क आहे, त्याच्यानंतर शाल, धोतर, फेटा हे सर्व म्हणजे एकदम व्यवस्थितपणाने हे केलेलं आहे ते. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ना, हे बाप्पांची मूर्ती आहे ना, खूप सुंदर असते, असे युनिक वाटते. धोत्रीचा डायमंड वगैरे काम पूर्णपणे झालेलं आहे. मूर्ती बुक आहे काही दादा? मूर्ती बुक झालेली आहे पण. हा, हो, हे बघा, हे एक आहे मूर्ती, इथे एक मूर्ती आहे. हा, एक छान वाटते या पद्धतीतून संपूर्ण अशा, आणि आपल्याला डायमंड वर्क झालेला पूर्णपणे. हो, ही दगडी शाडवाईची मूर्ती डायमंड वर्क पूर्ण झालेलं आहे. हो, आणि हे पण सुद्धा म्हणजे रेडियमच आहे ना, ब्ल्यू लाईट मध्ये. ब्ल्यू लाईट मध्ये ते ब्लू तुम्हाला दाखवतो मी ते थोड्या वेळाने. त्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की म्हणजे कसं तसं म्हणजे एकदम उठावटपणा दिसतो. हा, ते ब्ल्यू लाईट मध्ये दिसेल. आणि ही म्हणजे मूर्तीची खासियत काय आहे? म्हणजे ब्ल्यू लाईट हिच्यावर सुद्धा काही इफेक्ट पडणार नाही का कलरचा? नाही, हिचा कलर म्हणजे नॉर्मल कलर ठेवला, एकदम डिसेंट वाटते मूर्ती. हा, जास्त करून लोक आता यातल्या आमच्या जवळ 3-4 मूर्त्या बुक झालेल्या आहेत ह्याच्यातल्या याच कलर याच्यावरती. हो, हा, आपण बघतो वरती पण म्हणजे लहान साईज मध्ये वाटतं, आवडतात या पद्धतीने. तर दादाने आपल्याला खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर दादा तुमचं मनापासून आभार, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा. तर मित्रांनो, दादाकडून आपण छान अशी बाप्पांची माहिती घेतलेली आहे. मूर्त्या देखील आहे ना मित्रांनो, पूर्णपणे तुम्हाला कागदाच्या लगद्यापासून बाप्पांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, त्या तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहेत. तर जास्त उशीर करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा ॲड्रेस मेन्शन केला, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे. जर तुम्हाला बाहेरच्या डिलिव्हरी हवी असेल, बाप्पांची मूर्ती घरपोच पाहिजे असेल, तर बाप्पांची मूर्ती मी तर सांगतो त्यांनी 5 दिवस आधी सांगितलं, तुम्हाला मी सांगतो 10 दिवस अगोदर, कारण का बुक करा बाप्पांची मूर्ती आणि कॉन्टॅक्ट करा. कारण का जसे जसे दिवस वाढत जाते त्यांचा कामाचा लोड देखील मित्रांनो वाढत जातो. मग त्याबरोबर आपल्याला शक्य नाही होत बाप्पांच्या मूर्त्या, कारण का ऑलरेडी त्यांच्याकडे ना बाप्पांच्या मूर्त्या डिलिव्हरीच्या असतात. म्हणजे कुठेही तुम्ही बुक करा असं नाही सांगत आम्ही, पण नक्की एकदा शॉपला तुम्ही कागदाच्या परिणामपूर्वक मूर्त्या आपल्या दादरमध्ये इकडे आहेत मित्रांनो. गेले 25 वर्ष एकाच ठिकाणी बाप्पांचा शॉप चालू आहे. तर नक्की एकदा व्हिजिट द्या. आणि आपण ना मित्रांनो काही ज्या आपल्याला मूर्त्या आवडल्या आहेत, बेस्ट मूर्त्या तुम्हाला इकडे मी दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. हा, आणि आपल्याला ना बाप्पांचं डेकोरेशन जो बघा, तुम्हाला जसं बोललो सुरुवातीला, एकाच छताखाली आहे ना मित्रांनो बाप्पांचं डेकोरेशन सुद्धा अवेलेबल आहे. आपण पहिल्या जाऊ आता 2 मिनिटं बाप्पांचं डेकोरेशन बघूया. मला या. तर मित्रांनो बघा, एका साईडला बाप्पांच्या मूर्त्या अवेलेबल आहेत आणि एका साईडला ना वेदांत डेकोरेशन आहे. हे बघा, आतमध्ये वेदांत डेकोरेशन म्हणून आहे. आपण इकडे जाऊन ना बाप्पांचं डेकोरेशन पाहू. हे बघा ना, एकाच साईड आहे बघा. आपण तिथून आलो बाप्पांच्या मूर्तीच्या इथून, आणि इकडे बाप्पांचे डेकोरेशन लागणार आहे. हे बघा, पूर्ण सेट आहेत बाप्पांचे डेकोरेशन आहे. पुन्हा ना मित्रांनो हे बघा, मोर्या लिहिला पाठी, श्री लिहिला, इकडे ओम आहे, इकडे मोर्या आहे, इथे सुख करताय, आणि श्री गणेशाय नमः आहे. बाप्पांची मस्त असं ना पाठवून फ्रेम आहे. आणि इकडे बघा एकदंत आहे, मंगळमूर्ती आहे. मित्रांनो म्हणजे ना तुम्हाला ना प्रत्येक डेकोरेशनमध्ये ना काही ना काहीतरी असा वेगवेगळं लिहिलेलं भेटेल आहे. मग असा मोर्या बघितलाय बघा, मंगळमूर्ती आहे, तिकडे ओम आहे. हे बघा, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी समर्थांचा डेकोरेशन आहे. इकडे अंबा मातेचं डेकोरेशन आहे बघा, आई लिहिलेलं आहे, आपली माऊली आहे. आणि बघा प्रत्येक तुम्हाला ना प्रत्येक डेकोरेशनच्या इकडे आहे ना मित्रांनो एकच सेम का भेटत नाहीये बघा, म्हणजे युनिक आहे. सगळं काही ना वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला बघायला भेटतंय. सगळं काही वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला इथे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा आहे. इथे ओम श्री गणेश नमः
हे बघ इकडे मावळे शिवरायांच्या पद्धतीला बापांचा डेकोरेशन आहे. आणि इकडे एक मस्त आहे बघा, पाटी देखील बघा खूप सुंदर आहे. हे बघा इथे फुलपाखरू पद्धतीचं ना श्री गणेशाय नमः लिहिलेलं आहे. इथे एक मस्त डेकोरेशन आहे ना, अष्टविनायकांचा सेट आहे बघा. आणि पाटियाचा मोर याच्यात बापांच्या डेकोरेशन बघा. शिवशंकरांच्या पिंडीतलं देखील डेकोरेशन आहे. पाठी बॅकग्राऊंड आहे मस्त आहे. शेषनाग आहे वरती आणि राजमित्र आहे. पाठचा बॅकग्राऊंड ते आहे. इकडे बघा वक्रतुंड, तसं तुम्हाला मगाशी बोललं वेगळं काही ना काही आपल्याला दिसतंय बघा. हा नवीन नाव आहे वक्रतुंड. तिकडे सुखं करताय आणि मस्त आहे मित्रांनो. हे बघा इथे शिवशंकराची पिंड आहे. इकडे मस्त बघा सिंहासनासारखं आहे. हे बघा वक्रतुंड इकडे मस्त लिहिलेलं आहे. खूप छान असं म्हणलं ना तुम्हाला एकाच याच्यामध्ये भेटून जाईल. आणि मला इकडे आवडलेलं डेकोरेशन आहे ना बघा मित्रांनो, हे आहे म्हणजे एकाच ठिकाणी अवेलेबल. तर मित्रांनो आपल्याबरोबर शॉपचे म्हणजे दादा आहेत ओमकार दादा. ओमकार दादा तुमच्या शॉपच्या मध्ये 2 मिनिटं मला माहिती सांगा ना. नमस्कार, मी ओमकार. मी धारावीवरून असतो. ऍक्च्युली आमच्या इकडं गेले 10-15 वर्षापासून शॉप चालूच आहे. अच्छा. रिसेंटली बाहेर लावायला भेटेल म्हणून गोडाऊनमध्ये ठेवलेले आहे. हा, थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला बाहेर पण बघायला भेटेल. आपल्या डेकोरेशनचं नाव आहे वेदांत डेकोरेटर. हा वेदांत डेकोरेटर. तर आपल्याकडे रिसेंटली या सगळ्या पद्धतीने डेकोरेशन आपल्याला अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. हा, तर याच्यामध्ये कसे पीओपी फॉर्म मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त विदाउट युज ऑफ थर्माकॉल हे सगळे आपल्याकडे मटेरियल तुम्हाला अवेलेबल भेटतील. ठीक आहे. आपल्याकडे थर्माकॉलचे एक पण पीस तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. कारण थर्माकॉल बॅन आहे, त्यामुळे आम्ही पूर्णपणे बंदच केलेलं आहे. जर मोस्टली जर आला तर पीओपी थर्माकॉल फॉर्म हे तिन्ही मिक्स मध्ये येतील. अच्छा. तुम्हाला फक्त थर्माकॉल मध्ये पीस भेटणार नाही आपल्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे लाइटिंग मध्ये पीस भेटतील. जसे की तुम्ही बघू शकता जगदंब जो आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कसं वेगळ्या पद्धतीने लाइटिंग भेटते. आणि प्लस कसं आपल्याकडे जिओचे तुम्हाला अडॅप्टर भेटतात, चांगल्या क्वालिटीमध्ये लाइटिंग भेटते. ती लाईट कशी बंद होत नाही लवकर. जे मोस्टली पीस आपण लाईट मध्ये घेतो ते 3-4 दिवस तिथं नंतर बंद पडतात. नंतर आपण दुसरी स्ट्रीप लावायला, तर याच्यात काय प्रॉब्लेम नाही. सोबत तुम्हाला कॅपॅसिटर दिलं जातं करंट पासिंगसाठी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जिओचे अडॅप्टर दिले जातात. का तर लाईट खराब होऊ नये म्हणून. चांगले टिकणारे पीस आहेत आपल्याकडे. पुन्हा तुम्हाला हा पीस दाखवू शकतो मी, बघू शकता तुम्ही. हे बघा हा पूर्ण फॉर्म मध्ये आहे. किती पण प्रेशर टाकला काय प्रॉब्लेम नाही. खाली तुम्हाला अॅक्रेलिकची शीट भेटते, तर किती पण प्रेशर नसवा, नो प्रॉब्लेम. पार्ट वजन असू द्या, मूर्ती वजन असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. बघा सगळी असे एलईडी स्ट्रीट लाईट भेटते तुम्हाला. ही पण एलईडी स्ट्रीट लाईट आहे पूर्ण. ठीक आहे. लाईटचे वेगळे चार्जेस नसतात ना काय? नाही, काहीच नाही. पीस सोबत जे आहे तेच आहे तेच. हो. आणि जर प्लस आपल्याकडे तुम्हाला अशी बॉक्स पॅकिंग भेटते. ही जे बॉक्स पॅकिंग नाहीये. अच्छा, ओके. आपल्याकडे तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये अवेलेबल पीसेस आहेत. अच्छा. आणि दादा आपण बाहेर डिलिव्हरी ऑनलाईन डिलिव्हरी करतो काय? नाही, आपल्याकडे ऍक्च्युली ऑनलाईन डिलिव्हरी अजून चालू तर केलेली नाहीये कधीच. पण यावेळी कदाचित आम्ही विचार करू, कारण कस्टमर कसं माहितीये होईल तेवढं चांगल्या पद्धतीमध्ये बघतात, बरोबर. आणि त्यांना काही सर्व्हिस चांगली हवी असते. आम्ही यावेळी ट्राय करू. जर बायचान्स झालं आमच्याकडे मुलं असं म्हणजे आता माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो मागचे 2 वर्ष. बोला ना. काही कसं आहे ना की आता ब्लॉगर्स लोक आहेत, इन्फ्लुएन्सर इंस्टाग्रामला, युट्यूबला जे आता काही लोकांपर्यंत व्हिडिओ लांब पोहोचतात. हो, बरोबर आहे. हा, आता काही लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला असं डेकोरेशन पाहिजे. आता त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॅसिलिटी अवेलेबल आहे. अच्छा. आम्ही व्हिजिटिंग कार्ड देतो. अच्छा. व्हिजिटिंग कार्ड मी दाखवतो. जस्ट अ सेकंड. आपला व्हिजिटिंग कार्ड आहे. अच्छा. ठीक आहे. ज्याच्यावरती नंबर दिलेला आहे 10095 लास्टला नंबर आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पीस ऑनलाईन बुक करू शकता. ठीक आहे. तुमची बुकिंग घेतली जाईल. तुम्हाला ऑनलाईन 50% पेमेंट करावं लागेल. ठीक आहे. तर त्या कॉलवरती तुमची बुकिंग होऊन जाईल. हवा तुम्ही नंबर बघू शकता 9892610009. हा आपला बुकिंगसाठी नंबर आहे. हा, आपण त्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकूच नंबर तुमचा. हो, धन्यवाद. आणि आता म्हणजे बहुतेक लोक आता घरी बसूनच ऑर्डर करतात की आम्हाला ऑनलाईन बुकिंग पण करतात आणि डिलिव्हरी पण मागतात. हो. आता मग त्यासाठी सोशल मीडियाचा जमाना चालू आहे म्हणून बरोबर. आता तेच चालेल. तर यावेळी आम्ही आता ट्राय करणार तर आहोतच. 2-4 दिवसामध्ये आम्ही आता त्याच्याबद्दल वार्ता करणार आहोत. अच्छा. जे ओनर आहेत त्यांच्याशी वार्ता वगैरे करून त्याबद्दल पण विचार करणार आहोत. तर कसं माहितीये का, आता कस्टमर कसे जे लांब राहतात, हा, तर मॅक्झिमम 10 ते 15 किलोमीटरच्या आतमध्ये जे असेल त्यांचे डिलिव्हरी चार्जेस 500 रुपीज ठेवणार आहोत. अच्छा. तर त्याच्यावरती असेल तर पुढे किलोमीटर वाईज आम्ही डिस्कस करू. आपल्या मंडळाचे डेकोरेशन सुद्धा असतात का इकडे? मंडळाचे डेकोरेशन तर अजून अगोदर होते. अच्छा. आता कसं माहितीये थर्माकोल मध्ये अगोदर भेटत होते स्वस्तामध्ये आणि मोठे पीस बनत होते. तर आता कसं आहे
मटेरियलची क्वालिटी वेगळी झाली आहे, तर त्या कारणामुळे रेट वाढले. तर त्यामुळे आपण मंडळाचे डेकोरेशन ठेवत नाही. ठीक आहे, आपले घरगुती डेकोरेशन आपल्याला बघायला भेटतं. रिजनेबल प्राइस मध्ये आहे ना सगळं, कोणालाही पडवड असं. बिंदास हमखास. आता काय माहितीये, आपण बघितलं असेल वेदांत डेकोरेशनच्या बाजूला एक हॉल आहे, वनमाळी हॉल. ते आतमध्ये पण लागतात, बट तिकडे कसं माहितीये का, आता हॉलमध्ये बघितलं तर एसी वगैरे असतं. ठीक आहे, परत दुसऱ्या अजून काही गोष्टी असतात. तर बायचान्स अगर हा तुम्ही पीस जर हॉलमध्ये घ्यायला जाताल कुठेही, असं नाही की वनमाळीमध्ये, दुसरीकडे कुठेही जर हॉल वगैरे मध्ये बघतात, तुम्हाला कमीत कमी 10 ते 12,000च्या आतमध्ये हा पीस अवेलेबल होणार नाही. बट आपल्याकडे तुम्हाला त्याच्या अर्ध्या रेटमध्ये 6,500 रुपीज मध्ये हा पीओपी फॉर्म वाला पीस अवेलेबल होतो. अच्छा, तर दादाने आपल्याला खूप छान अशी माहिती दिली. दादा खरंच तुमचं मनापासून आभार, तुम्ही छान अशी माहिती दिली आणि व्हिडिओ काढण्याची इकडे संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर थँक्यू दादा. तर मित्रांनो, आपण छान अशी डेकोरेशनची माहिती घेतलेली आहे, बाप्पांच्या मकरांच्या बद्दल माहिती घेतलेली आहे ना, आणि तुम्हाला कमी भावामध्ये पडवायचं. इकडे तुम्हाला तिकडे बाहेर तुम्हाला ज्या रेंजमध्ये भेटतो त्याच्यापेक्षा मित्रांनो इकडे कमी रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल, अवेलेबल आहे. आणि तुम्हाला जसं बोललो एकाच ठिकाणी तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला बुक करता येणार आहे आणि बाप्पांसाठी लागणारं डेकोरेशनचं बुक करता येणार आहे. आणि जाता जाता आपण दादांकडून विचारू की त्यांच्या बाहेर कुठे स्टॉल लागणार, ते तुम्हाला सुद्धा सांगतो मी बाहेर कुठे लागणार. म्हणजे तुम्ही कधी दादरला आलात फेरफटका मारायला तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. आणि या शॉपचा ना मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर, इकडचा ॲड्रेस सुद्धा ना एकच ॲड्रेस आहे, तरी सुद्धा तुम्हाला मी ना डिस्क्रिप्शनमध्ये बाप्पांच्या मूर्तीचा आणि डेकोरेशनचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे मित्रांनो. तर कॉल करा आणि लगेच जायचं. चला, तर मित्रांनो ना जे शॉपचे ओनर आहेत बबन दादा आहेत ना, आपण ते आता आलेले आहेत मित्रांनो. आपण त्यांच्याकडून सुद्धा ना 2 मिनिटं बाप्पांची म्हणजे शॉपच्या बद्दल त्यांची पूर्ण माहिती घेऊ आपण. चला तर या. तर मित्रांनो, आपल्या समोर जे आता आहेत ना ते बबन माने आहेत, साहेब आहेत, हे शॉपचे ओनर आहेत. तर दादांकडून आपण शॉपच्या बद्दल माहिती घेऊ. तर दादाचा सर्वात पहिला तुमचे आभार आहे, कारण का तुम्ही तुमच्या शॉपमध्ये आपल्याला व्हिडिओ काढण्याची संधी दिली. तर दादा तुम्ही काय माहिती सांगाल तुमच्या शॉपची? म्हणून आम्ही साधारणतः 1999 पासून हे चालू केलेले आहे. बाप्पांचे चालू केले. आम्ही सातारा सज्जनगड वरून ते बनवून सर्व आणतो इथे. बाप्पांच्या मूर्त्या वेगळ्या, बाप्पांच्या मूर्त्या वेगळ्या. साधारणतः 26 वर्ष झाले मी या व्यवसाय करताय. हो. आणि म्हणजे आपला मोठा कारखाना सज्जनगडलाच आहे. सज्जनगडला कारखाना, मेन कारखाना आमचा तिथेच असतो, तिकडेच आहे. तर आपल्याकडे म्हणजे आता सगळे मी बघतोय की दादांनी पण सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे पूर्णपणे कागदाच्या लगद्यापासून बाप्पांच्या मूर्त्या बनवतात, मातीपासून. शाडू माती आणि कागदाच्या लगद्या आपण मिक्स करतो. म्हणजे अलग अलग आहे, शाडू मातीच्या पण आहेत आणि कागदी लगदा आणि शाडू माती पण आहे. ते पण आहे. हो, ते पण आहे. आणि आपल्या डायमंड वर वगैरे इकडेच होतो का? हो, डायमंड वर प्रत्येकाला आपण करून देतो. डायमंड वर त्यानंतर आपण धोतर लावून देतो, शाल फेटा वगैरे लावून देतो. त्याचे काय वेगळे चार्जेस असतात? चार्जेस वेगळे घेतो, ते चार्जेस असतात ते द्यावे लागतात त्यांना. अच्छा, कारागीर फक्त म्हणजे वेगळे वेगळे कारागीर, अलग अलग कारागीर असतात. ज्वेलरीचे वेगळे असतात, फेट्याचे शालचे वेगळे कारागीर असतात. हा. आणि म्हणजे आपल्या जर जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवलं सगळ्यांना की आपण डिलिव्हरी सुद्धा करतो का मुंबईच्या बाहेर? आपण पूर्ण मुंबईमध्ये होम डिलिव्हरी करतो. पूर्ण मुंबईमध्ये फक्त 3-4 दिवस अगोदर, गणपती यायच्या 3-4 दिवस. हा, तसं आम्ही बोललेलोच आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आता मग अशी दादांनी बोललं की आपल्या मूर्त्या म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा जातात. हो हो हो. अजून म्हणजे आपण कुठे कुठे मूर्त्या आपण पोहोचवलेल्या? USA ला जातात, त्यानंतर म्हणजे पूर्ण अलग अलग ठिकाणी जातात. म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये जातो आपण, कंटेनर्स मध्ये जातात वेगळ्या वेगळ्या. आणि आपल्या म्हणजे मूर्त्या तर लहान लहान मूर्त्या आहेत. आता कोणाला जर हवे असतील, आपल्याला जर स्क्रीनशॉट, आपले जर कोण प्रेक्षक आपले व्हिडिओ बघतात तर त्यांना हवं असेल, आपला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणारच आहेत व्हिडिओमध्ये. तर आवडला स्क्रीनशॉट काढून जर तुम्हाला पाठवला तर तुम्ही ती मूर्ती अवेलेबल करून देऊ शकता का? हो, ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आम्ही ती होम डिलिव्हरी पण देतो त्यांना, कुठे हवी तिथे. आणि आपला शॉप म्हणजे कारखाना मुंबईमध्ये दुसऱ्या कोणत्या ठिकाणी अजून आहे का? नाही, फक्त आम्ही दादरमध्येच आहे. दादरमध्येच आपला कारखाना लागतो दरवर्षी? फक्त दादरमध्येच आम्ही जेव्हा देतो. अच्छा, म्हणजे आणखीन बाप्पाच्या एवढं मूर्त्या का आणखीन येणार आहेत? कारण का अजून येणार आहेत मूर्त्या, अजून येणार आहे. 4 फुटापर्यंत आपल्या मूर्त्या असतात. मूर्त्या असते. हो, आता कसं यावर्षी पीओपीचं लेट सुरू झाल्यामुळे आपण मोठ्या मूर्त्या बनवल्या नव्हत्या. बनवलं नाही. हा, कारण पीओपीच्या मातीच्या मूर्ती बनवणं, मोठ्या मूर्त्या बनवणं रिस्की असतं. परवानगी द्यायला थोडा वेळ झाला. आता कुठे 1.5 महिना झाला फक्त परवानगी भेटून. मूर्ती आपल्या कारखान्यात तयार होत आहेत. आता त्या येतील एवढ्या 4-8 दिवसामध्ये मूर्त्या इथं आपल्यापर्यंत येतील. म्हणजे सज्जनगडवरून? सज्जनगडवरून येणार. सज्जनगड सातारावरून येणार. सातारावरून येणार ना? हो. तर दादाकडून ना मित्रांनो आपण छान अशी माहिती घेतली. तर दादा तुमचा आभार की तुम्ही याचे 2 मिनिटं आमच्याशी बोलल्याबद्दल. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो बघा ना, ही एक मला छान अशी ना मूर्ती आवडली बाप्पाची, खूप सुंदर वाटते. आणि बाप्पांचा ना मित्रांनो
हे बघा आखणीचं काम आहे ना, डोळ्यांची आखणी आहे ना, खूप सुंदर वाटते. जणू का आपल्याकडे बाप्पा आपल्याला स्वतःच बघतायत. हे बघा खूप छान असं वाटते. प्रत्येक बाप्पाची आखणी आहे ना मित्रांनो खूप सुंदर आहे, कुठे असे फरक नाही. तुम्ही बघा ना. आणि ही एक आहे ना मूर्ती मस्त सजवलेली आहे बघा. दगडूशेठ हलवाईच्या बाप्पांच्या रूपातली मूर्ती आहे. आणि हे तुम्ही जे फेट्याचं काम बघताय ना, त्यांनी स्वतः इकडे फेटा बनवलेला आहे आणि खूप छान वाटते बघा. इकडे काय ना युनिक बाप्पांचा कलर पण आहे ना, कॉम्बिनेशन खूप फरक आहे. आणि जो कलर देखील आहे ना मित्र, पर्यावरणपूरक बाप्पांचे कलर आहे. हे आपल्या जेवढे मूर्ती आहेत तिकडे सगळं शाडू मातीपासून बनवलं आहे बघा. हे एक मस्त असं व्हाईट धोतर बितर म्हणजे शॉलमध्ये बाप्पांची मूर्ती आहे. इकडे पण बघा. आणि बघा ही मला आवडलेली आहे ना, ही मूर्ती आहे. सर्वात क्यूट आहे बाप्पा. आणि बाप्पांची बघा आखणी तुम्हाला ह्याच बाप्पांच्या डोळ्यांना दिसेल. एवढी सुंदर बाप्पांची आखणी आहे बघा, मस्त वाटतं. एक बाप्पा बघा. आणि हे बाप्पांच्या इथे ना मित्रांनो पूर्ण ना असा अष्टविनायक आहेत, 8 गणपती आहेत. आणि बघा 3D लाईट आहे पूर्ण. तुम्ही असं ब्लू लाईट तुम्ही लावू शकता. असं ओम बाप्पांचं बघा कसं चमकतोय, टिळक चमकतोय आणि वरची पगडी चमकतोय. हे बघा हे एक मस्त वाटतं. ही एक मूर्ती एक छान आहे. आणि हे बघा हे जो व्हाईट कलर जो मारला आहे पूर्ण बाप्पांना दुधासारखे वाटतात, पूर्ण छान आहे ही एक. आणि ना मित्रांनो मातीची मूर्ती आहे. तुम्हाला असं बघा तुम्ही POPची असं वाटेल, पण POPची नाही. बघा इकडे सुद्धा ना मित्रांनो आखणीचं काम बघा. मेन म्हणजे ना मित्रांनो आपल्याला ना बाप्पांच्या मूर्तीमध्ये ना आपण सर्वात जास्त जर बघतो ना मित्रांनो बाप्पांचे डोळे आखणी. आणि बाप्पांचे जे आखणी आहे ना मित्रांनो बोलकी आहेत. जणू बघा बाप्पा आपल्याशी बोलतायत. आणि समजा ना आपल्या घरात जेव्हा बाप्पा हे विराजमान होणार तेव्हा किती छान वाटेल बाप्पा. आणि मी आतापर्यंत सर्वात बेस्ट बघितलेले आखणीचं काम असेल ना मित्रांनो ते इकडेच मी बघितलं आहे. खूप सुंदर बाप्पांचं आखणीचं काम वाटतंय. आणि ही जर आहे ना बघा ही ब्लू कलरमध्ये थोडं आपण काही सेटअप करून आहे ना डेकोरेशनमध्ये लाईट इफेक्ट टाकली ना बाप्पांची, तर ही एक मूर्ती खूप छान वाटेल पूर्ण ब्लू कलर. आणि बघा आता तसे ती बघितली आपण ना, हे बघा ब्लू लाईट आहे अशी. बघा इथे एक आहे ना बाप्पांचा, हे बघा धोतरला सुद्धा आहे ना मित्रांनो तेच कलर आहे. पण इथे लाईट नसल्यामुळे ते साधा सिंपल दिसत तरी पण छान वाटते. आणि बघा तिकडे छान वाटते असं. हे बघा इथे फेट्याला देखील आहे ना बाप्पांचा तर 3D आहे, पण इकडे लाईट नॉर्मल आहे. ब्लू लाईट लावली तर मित्रांनो हा ना ते 3D कलर तुम्हाला दिसून जाणार आहे. तर बघा सगळीकडे ना 3D जे तुम्हाला जे पट्ट्या दिसतात हे सगळ्या 3Dमध्ये तुम्हाला दिसून जाणार आहे मित्रांनो. हे बघा. आणि एक वरती आहे ना एक लहान मूर्ती आहे, ही देखील आहे मित्रांनो खूप छान अशी पद्धतीने सजवलेली आहे. हां आणि ही एक मूर्ती आहे ना मित्रांनो शिवशंकराच्या अवतारातल्या बाप्पांची मूर्ती आहे. बघा ही तुम्हाला अशी वाटेल ना मित्रांनो POP आहे, म्हणजे खरं त्याला थोडीही देखील POPची मूर्ती नाही आहे. ही तुम्हाला ना मित्रांनो शाडू माती आणि कागदाच्या लगद्यापासून बनवले तयार केलेली बाप्पांची मूर्ती आहे बघा. आणि कलर कॉम्बिनेशन मित्रांनो खूप छान आहे त्यांच्याकडे. ही एक मूर्तीवरती ना मित्रांनो डेकोरेशनमध्ये आपण केला तर खूप युनिक मूर्ती वाटेल ही. आहे बघा इथे लहान लहान मूर्त्यासुद्धा खूप आहेत. तुम्हाला इकडे 4 फुटापासून त्या बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला भेटून जाणार, अवेलेबल होऊन जाणार आहेत. हे असं मिनिमम म्हणजे 4 फुटाच्या बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला भेटेल. बघा ही दगडूशेठ हलवाईची एक बाप्पांची मूर्ती आहे, ती एक खूप छान वाटते. आणि इकडे देखील खूप छान आहेत बघा. या एक मूर्त्या तुम्हाला इकडे देखील खूप छान वाटतात. ही जे आपण बघितलं यांचं काम देखील खूप सुंदर होता. हे बघा ही मूर्ती ना सिद्धिविनायक रूपाने. आणि बघा एक डायमंड वर्क केलेलं आहे या मूर्तीला, नॉर्मल डायमंड वर्क आहे हे बघा, पण खूप छान वाटतं. आणि बघा आखणी देखील तुम्हाला ना असं लाईटमध्ये तुम्हाला प्रॉपर बघायला भेटते. आखणी देखील खूप छान आहे बघा. आणि बाप्पाच्या मूर्तीनं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे. पाठचा प्रबलचा देखील मित्रांनो कलर बघा खूप छान असं वाटतंय. आणि लहान मूर्तीला म्हणायला मित्रांनो युनिक कलर आहे, म्हणजे प्रबल असं बघायला भेटतंय आपल्याला. नॉर्मल आपण मोठ्या मोठ्या सार्वजनिक गणपतींचे जे प्रबळ असतात आपण तेच कॉपी करायचं नाही, तसा एक ठरलं. आणि बघा इतर ना मित्रांनो विठ्ठलाच्या अवतारात ही मूर्ती आहे माऊलींची. आणि याच्या मित्रांनो बघा ना पूर्ण काम झालेलं आहे. धोतर वगैरे बाप्पांची शॉल वगैरे ना खूप छान पद्धतीने असं काम केलेलं आहे. खूप भारी वाटते मूर्ती बघा. आणि जे बाजूला आहे ना मित्रांनो हे बघा एक नंबर आहे, दगडूशेठ हलवाई बाप्पांच्या अवतारातली मूर्ती आहे. ओरिजिनल वाटते मित्रांनो, खरंच ही ओरिजिनल आहे. ही आपली दादा कशी आहे शाडूमध्ये आहे मित्रांनो. ॲक्च्युली POPची मूर्ती आहे बघा, दगडूशेठ हलवाई आहे. खूप छान वाटतं. आणि एक बघा मस्त बाप्पांनी ना असे
पारंपरिक पद्धतीने आपले कपडे घालून बसलेले आहेत. धोतर लाल आहे, अंगावरती जॅकेट असायला पाहिजे, जॅकेट नाही बोलतायत. मस्त वाटतं बघा सफेद, खूप छान वाटते बापांची मूर्ती, बघच राहायची अशी वाटते. आणि आयटीत आपला बाप्पा असा बसलेला आहे ना, खूप छान आहे. इकडे देखील मित्रांनो बघू शकता, खूप सुंदर वाटतं बापांच्या मूर्त्या. हे बघा, हे एक मस्त आहे. आणि एक वरती एक मस्त ना मित्रांनो, खूप आहे बघा बाप्पांच्या ना फेट्यांचं काम बघा, आखणी बघा. आखणी तर तुम्हाला मलाच पण म्हणते की मस्त वाटते असं काम. सगळं चारीसाठी बाप्पांच्या मूर्त्या आहेत. हे बघा, पाठी अशी मस्त गाय आहे, बासुरी आणि श्रीकृष्णांच्या अवतारातल्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत. हे बघा, खूप सुंदर वाटते. हे बघा, एक मस्त ना सिंहासनावरती आहे. आणि हे बघा, अर्ध्या फुटाच्या 1 फुटाच्या बाप्पांच्या मूर्त्या देखील वरती उपलब्ध आहेत. खूप सुंदर सुंदर वाटतं. एक मस्त काम वाटतं मित्रांनो. हे बघा, एक मूर्ती बघितली आपण की डायमंड वर्क एकदम छान झालेलं आहे. दगडी ठालवायची बाप्पांची मूर्ती आहे. आणि हे बघा, खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या रीती असं काम आहे. तर मित्रांनो, आपल्या आता ही रेंटची व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे, यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे. तुम्हाला एकाच छताखाली ना बाप्पांच्या मूर्त्या, पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आणि पर्यावरणपूरक बाप्पांचं डेकोरेशन सुद्धा तुम्हाला एकाच छताखाली भेटून जाणार आहे मित्रांनो. तुम्ही या एकदा तरी व्हिजिट करा. आणि एक तुम्हाला सांगतो, आता आपल्याला दादांनी सांगितलं शॉपच्या ओनरशी, कोणाचं नाव नाही घेणार, पण इकडे आहे ना मित्रांनो सेलिब्रिटी इकडे बाप्पांच्या मूर्त्या घ्यायला येतात. कारण का यांच्याकडे ना मित्रांनो तुम्हाला कमी रेटमध्ये ना पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या भेटून जातील. कारण का आपण खूप ठिकाणी फिरतो, तिकडे मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे कधी शॉपमध्ये मी सांगत नाही की रेट, पण जेवढा तिकडे रेट आहे ना तेवढा अर्ध्या रेटमध्ये तुम्हाला इथे ना बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला भेटून जातील, अवेलेबल होऊन जातील. आणि इथे खूप फेमस लोकसुद्धा येऊन जातात. उदाहरणार्थ पियुष गोयल साहेब आहेत आपले केंद्रीय मंत्री, ते सुद्धा इकडून बाप्पांची मूर्ती इथूनच घेऊन जातात. एकच तुम्हाला सांगतो मी की पियुष गोयल साहेब सुद्धा इकडे येऊन घेऊन जातात. आणि इतरही लोक आहेत इकडे जे फेमस आहेत ते सुद्धा इकडे येऊन बाप्पांच्या मूर्त्या बुक करून जातात मित्रांनो. तर जास्त वेळ नका लावू, दादर प्लाझा सिनेमाच्या इकडे जा, लगेच तुम्हाला लोकेशन दाखवले, तुम्हाला ॲड्रेस सुद्धा मेन्शन करतोय. जास्त वेळ नका घेऊ, लगेच या बाप्पांच्या मूर्त्या बुक करून जावा. तर आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या एका नवीन एवढं काही नवीन जागेवर नवीन शॉपमध्ये बाप्पांच्या. तर उत्तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.